तर मित्रांनो, कधी ना कधीतरी तुमच्या स्क्रीनवर येऊन यो परदेशी राक्षस धडकलाच असत. या राक्षसाचं नाव आहे रॉली विंकलर. भाई तुम्ही एकदा इसकी बॅग देखो. तर आज आपण ट्राय करणार आहोत रॉली विंकलर तात्यांचा भराव घातलेला बॅक वर्कआउट. चल भाई सुरू करूया. तात्यांना जिम मध्ये यायला उशीर झाला, त्यामुळे मी विचार केला जरा डेडलिफ्ट मारून बघूयात. लास्ट टाइम 160 केजी मारलं होतं, यावेळी 170 ट्राय करू. जय महाराष्ट्र. माईला कुतत कुतत का नाही, पण मारला एकदाचा. तितक्यात रॉली तात्या आले. वर्कआउटची सुरुवात केली सीटेड रो पासून. तात्या म्हणाले एकच वेट सिलेक्ट कर आणि त्याच वेटनी 4 सेट 15 ते 20 रेपिटेशन मध्ये मार. त्यानंतर तात्यांची आवडती एक्सरसाइज टी बार रो. आवडून पण काय आवडतंय टी बार रो? कुठली तरी मशीन एक्सरसाइज तरी घ्यायची. एकतर याची 1000 लपडी. पहिले तो बार आणा, मग तो बार सेट करा, मग तिकडनं वेट घेऊन या, मग तो वेट लोड करा. एक तर तो विबार कोणत्या बॅगेत भरलेला असतं तो सापडत नाही. एवढं सगळं करत बसायला लय वाईटा घेते. माझं रडगाणं ऐकून तात्या बावचललं. मला बोलतात माझलाच वय थांब 5 किलो अजून वाढव. एवढा दम काढला काय बोलून सोय नाही. पिष्ट्या उडवलाय पार. असो आता काय करणार नाही. चल सुपर सेट घ्यायचाय. तात्या भडक्या मेरपे. चल पहिले वाईड ग्रिप लॅट पुल डाऊन घे. वसाड्या पिसळल्यागत मारू नकस. नीट मार, स्लो अँड स्टडी. चल उठ आता लगेच क्लोज ग्रिप लॅट पुल डाऊन मार. माझ्या जिम मध्ये ही मशीन आहे बाई, कशाला सोडायची. जाम मजा येते याच्यावर. पण आयशपत कुतलो जा आईचा गो. एक उशी कुठे गेली रे? हे बघ दलभद्रेचा आपली जागा सोडून बाहेर उन्हाळतोय. चल तिच्या आईला आतमध्ये. आज काय मेरा खरं नाहीये बाई. सुपर सेट जाम घाणेरडा आहे बाई. ते भासू दे. तू पंख बघ बाई. थांब नीट दाखवतो. आया पंख अजून थोडे मोठे झाले तर उडता पण येईल बाई. जास्त उडायच्या आधीच रॉली तात्यांनी मला इथे येऊन आपटला आणि म्हणाले पुल ओव्हर मार. आज मला समजलं जेव्हा हाताचे कोपरे एकमेकांपासून लांब नेऊन पुल करतो तेव्हा लॅट मसल ट्रेन होतो. जाम शिकलास बाई. ये पोजिंग मारू. चल तुम्ही पहिली शिवम भाऊंची पोज बघा. पोज कशी वाटली कमेंट करा. त्यासोबतच आपली नायकेवाली पण पोज बघा. बटरफ्लाय बघा, खेकडा बघा, आईचा गो अक्का जंगल बघा. पण तिच्या आईला कमेंट करा. आजची व्हिडिओ आवडली असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट साठी आपल्या भावाला फॉलो करा. तुम्ही जंगलातले प्राणी शोधा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.